तिकडे सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोरांचा निषेध केला जातोय। शिवसेनेकडून फुटिरांचा दशक्रिया विधी करण्यात आलाय। सिद्धेश्वर मंदिरात आरती झाली आणि त्यानंतर या फुटिरांचा दशक्रिया विधी केला जातोय आणि त्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जातोय। सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाचे खासदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातल्या गणपती घाट येथे अशा रीतीने आंदोलन करत निषेध व्यक्त केला जातोय। खाऊन कळा तोंडाचा झाला की रे, स्वर्गात जाऊन तिथे गद्दारी करू नको रे भाऊसाहेब वागतावऱ्या। ए संजय जाधवा, तुला नरकात सुद्धा जागा दिसणार रट्टा नाही रे। शिवसेनेच्या सामाजिक शिवसैनिकाची तू गद्दारी केला रे संजय जाधवा। ओम राजा निंबाळकर, अरे तुला कसं ओम राजा म्हणावं रे, तुझ्या अंगात जेवढी गोष्टी। अरे गोमराजा, ए नागेश पाटला, तुला असा कसा समजावला रे नागेश राजा, तुला कसा समजावला रे। ए संजय देशमुखा, ए गद्दारा, अरे तिथे नरकात तरी सुखी राहा रे, तिथे गद्दारी करू नको। समस्त शिवसैनिकाच्या वतीने तुम्हाला आदरांजली जोडा मारून आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत। राजा हो, ठीक आहे सगळेजण या ह्याच्यात टाका, इकडे ठेवा, चप्पल सगळ्या शिवसैनिकाच्या वतीने तुम्हाला आम्ही आदरांजली वाहत आहोत रे गद्दारांनो। शिवसेनेची, बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव साहेबांची तुम्ही सगळ्यांनी गद्दारी केली म्हणून आम्ही तुम्हाला आदरांजली श्रद्धांजली वाहत आहोत रे गद्दारांनो। सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फुटीर खासदारांच्या विरोधात सोलापुरातील गणपती घाटावरती प्रतिकात्मक विधीचं आयोजन। नरकात तरी गद्दारी करू नका रे हरामखोरांनो। समोर आल्यावर काय काय तुम्ही आज दशक्रिया विधी करताय, काय या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपले प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, अशा वेगळ्या पद्धतीनं हा निषेध व्यक्त केला जातोय, काय भावना आहे ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या? माधवी, खरं तर आज सोलापूरसह राज्यभरामध्ये आपण जर बघितलं तर शिवसैनिकांमध्ये विशेषतः ठाकरे गटाच्या आक्रमकतेची लाट आहे, तितकाच उत्साह देखील एका बाजूला आहे। कारण शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सुरुवातीला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आरती केली आणि त्यानंतर मात्र जे फुटीर खासदार आहेत त्या फुटीर खासदारांच्या विरोधात निषेध आंदोलन जे ते केलं जात आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जातं। जे शाही खासदार आहेत त्यांचा गद्दार असा उल्लेख करत दशक्रिया विधी जो आहे तो या ठिकाणी केला जातो। हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचा ज्यावेळेस मृत्यू होतो त्यानंतर शोक व्यक्त करत दशक्रिया विधी जे ते केला जातो। त्याच पद्धतीनं हे सर्व जे फुटीर खासदार आहेत ते आमच्यासाठी मेलेले आहेत अशा पद्धतीचा उल्लेख करत हे सर्व आक्रमक शिवसैनिक जे आहेत ते ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात परिसरामध्ये असलेल्या गणपती घाट येथे दशक्रिया विधी करतायत। खरं तर ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं दशक्रिया विधी होतो त्याच अगदी पद्धतीप्रमाणेच या ठिकाणी विधी केला जातोय। एखाद्या व्यक्ती मेल्यानंतर ज्या पद्धतीनं शोक व्यक्त केला जातो त्याच पद्धतीनं या शाही फुटीर खासदारांच्या विरोधामध्ये शोक व्यक्त करत त्यांचा निषेध व्यक्त करत या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक पद्धतीनं आपला निषेध जे ते नोंदवत आहेत। खरं तर 6 फुटीर खासदारांच्या विरोधामध्ये राज्यभरामध्ये आंदोलनं सुरू आहेत, त्याच पद्धतीनं सोलापूरमध्ये देखील आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन देखील साजरा होतोय आणि शिवसेनेच्या या फुटीर खासदारांचा निषेध देखील व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट सध्या उसळलेली आहे आणि त्यातच वर्धापन दिन आहे। आफताब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।